शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक नमस्कार, आणि मी डॉक्टर शेअर अवश्य मच्छिंद्र करा. बांगर, महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला या भागामध्ये अधिकाधिक बाष्प जमा झालेलं आहे आणि त्यामुळे या बाष्पावर पुढील दिशा अवलंबून आहे. या ठिकाणी कमी दाब बनतोय, डिप्रेशन बनतंय की चक्रीवादळ बनतंय आणि साधारणपणे या ठिकाणी बनणारी वादळं ही या पद्धतीने टर्न होतात आणि म्यानमारकडे जातात. त्यामुळे सध्या भारतावर लगेचच वादळी प्रभाव निर्माण होईल असं काही वातावरण नाही. मात्र उत्तर भारतात WD आहेत, थोडी मैदानी क्षेत्राकडे ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे एकूणच हवामानात काय बदल होतो ते आपल्याला बघायचं आहे. आपण सकाळच्या आणि कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं, धुक्याचा प्रभाव कमी होतोय आणि त्या पद्धतीने आता केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात धुके प्रभावी आहे. म्हणजे मुख्य जो धोकादायक धुक्याचा प्रभाव होता तो कमी होतोय. इतरत्र थोडे धुके आहेच आहे, परंतु त्याचा प्रभाव कमी झालाय. उद्या 27 तारखेचा अंदाज बघितला तर आपल्याला धुके आणि थंडी या दोन्हींचा रेड अलर्ट हा उत्तर प्रदेशमध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर ऑरेंज अलर्ट हा उत्तराखंड, पंजाब, दिल्ली आणि बिहारमध्ये देण्यात आलेला आहे. तर याचा अर्थ अजूनही धुक्याचा आणि थंडीचा प्रभाव या भागामध्ये आहे. पूर्व भारतातील सर्वच राज्यांमध्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम या सर्वच भागात धुक्याचा प्रभाव आहे. ओरिसामध्ये देखील धुक्याचा प्रभाव आहे, परंतु मध्य भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारतातील प्रभाव मात्र कमी झाला आहे. आपण 48 तासाचा अंदाज बघत असतो आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की 28 तारखेला देखील या भागात प्रभावी अशा प्रकारचं धुकं आणि थंडी राहील. परंतु आपण जेव्हा उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो तेव्हा ते बऱ्यापैकी आता सीमित किंवा मर्यादित झालेलं आहे. तसा सामान्य थंडीचा प्रभाव मध्य भारतावर आहे, परंतु थंडीच्या लाटेचा प्रभाव मात्र उत्तरेकडे आहे. काल गुरुवारी भारतीय हवामान खात्याने पुढील 4 आठवड्यांचा अंदाज व्यक्त केलेला आहे. यामध्ये 1 जानेवारीपर्यंत उत्तर भारतात हलके WD आहेत. एक सिस्टम बंगालच्या उपसागरात विकसित होईल असा अंदाज आहे. तिचा फार प्रभाव पडणार नाही, परंतु 1 जानेवारीपासून 8 जानेवारीपर्यंत प्रभावी WD उत्तर भारतात येऊ शकतात. त्यानंतर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वादळी प्रणाली विकसित होऊ शकते आणि या भागात म्हणजे दक्षिण अंदमानाच्या समुद्रामध्ये सातत्याने वादळी प्रभाव राहण्याची शक्यता भविष्यामध्ये आहे. याचा परिणाम थोडा तामिळनाडू राज्यामध्ये होऊ शकतो. 8 जानेवारी 15 जानेवारीपर्यंत बघू शकतो आपण. 15 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत बघू शकतो. केवळ प्रभाव हा केरळ, तामिळनाडूपुरता मर्यादित आहे, श्रीलंकेपुरता मर्यादित आहे आणि मात्र या भागात सातत्याने आपल्याला एक वातावरण निर्मिती दिसते, परंतु भारताच्या भूभागावर याचा फार परिणाम होणार नाही. वेगवेगळे मॉडेल वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज देत असतात. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये मग राजस्थान असेल, पंजाब, हरियाणा, अगदी अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य भारतावर मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड सर्व राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव जेफेस मॉडेलने दाखवलेला आहे. 28ला तो कायम असणार आहे. महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाची थंडी मात्र कायम आहे. साधारणपणे ही थंडी आपल्याला दिसते की 30 तारखेपासून थोडी कमजोर होऊ लागली आहे. 1, 2, 3, 4 असं आपण जर पुढे पुढे सरकलोत तर आपल्याला 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव खूप कमी होणार आहे असं दिसतंय. परंतु उत्तर भारतामध्ये दरम्यानच्या काळात WDचा प्रभाव निर्माण झाल्यामुळे बर्फवृष्टी होऊ शकते असा देखील अंदाज आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला जे वातावरण आहे ते पुढील 4 आठवडे राहणारच आहे. त्याचा परिणाम थोडा दक्षिण कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये
31 तारखेपासून पडणार आहे. उत्तर भारतात WD त्या दरम्यान राहणार आहे. आपण बघतो की हे दोन्ही टोकन दक्षिण कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये वातावरण बदलू शकतं, पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं किंवा उत्तरेत देखील बर्फवृष्टी होऊ शकते. त्याचबरोबर आपण बघतो की हे वातावरण महाराष्ट्रामध्ये, खास करून विदर्भामध्ये थोडं ढगाळ वातावरण किंवा पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात, असा अंदाज साधारणपणे 2, 3, 4 तारखेला येत आहेत. आता हे अंदाज बदलत आहेत की टिकत आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्यामुळं आपल्याला एक विदर्भामध्ये पहिल्याच आठवड्यात जानेवारीच्या थोडी गारपीट होऊ शकते असं दिसतंय. आपण बघतो की सध्या मध्य भारताकडे थोडं ढगाळ वातावरण, एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट असं वातावरण जानेवारीत तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. मात्र हा अंदाज सारखा बदलतोय. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला काहीतरी सिस्टम बनेल हा अंदाज सारखा येतोय, परंतु त्या संदर्भात फार भीती बाळगण्याची कुठेही गरज नाही. मात्र केरळ, तामिळनाडूमध्ये थोडं दक्षिण कर्नाटकात पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात एक ढगाळ परिस्थिती विदर्भात होऊ शकते असा एक अंदाज काही मॉडेल देऊ लागले आहेत. साधारणपणे आपण असं बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून जे वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टम विकसित होत आहेत, त्यामुळे थोडं विदर्भामध्ये पहिल्याच आठवड्यात आणि 31 तारखेनंतर ढगाळ वातावरण वाढू शकतं. एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा होऊ शकतो आणि त्यामध्ये एखाद्या ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. आपण बघतो की विदर्भात 10° टेम्परेचर आहे आणि म्हणजे भविष्यामध्ये या 2-3 दिवसामध्ये थंडीत अधिक वाढ देखील होऊ शकते असं ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराम.